मागील 20 वर्षापासून प्रताप जाधव हे बुलढाणा जिल्ह्याचे खासदार असून एका वर्षाला 365 दिवस असतात। परंतु आपण केलेल्या कामांचा आढावा म्हणून पत्रकारांशी व जनतेशी संवाद साधण्याचा त्यांना वेळच मिळत नाही। आता लोकसभेच्या निवडणुका जवळ आलेल्या आहेत, त्या अनुषंगानेच कार्यकर्त्यांनी रोजगार मेळाव्याच्या नावाखाली खासदार प्रताप जाधव यांचा वाढदिवस साजरा केला। महत्त्वाची गोष्ट म्हणजे या वाढदिवसात 2 व्यक्तींनी रक्तदान करीत 180 सुशिक्षित बेरोजगारांनी येथे नावे नोंदली, तर दुसरीकडे या रोजगार मेळाव्यामध्ये रोजगार मेळावा कमी आणि साहेबांचा वाढदिवस जास्त गाजला। कारण नवनिर्वाचित सरपंचांना नियुक्तीपत्र व साहेबांचे स्वागत करण्यासाठी विविध लोक विविध प्रकारचे हार, फुलं आणि गुच्छ घेऊन असलेली दिसली। बुलढाणा जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय प्रतापराव जाधव यांचा काही दिवसा अगोदर वाढदिवस साजरा केला आणि त्या अनुषंगाने शेगावमध्ये रोजगार मेळाव्याचं आयोजन सुद्धा करण्यात आलं होतं। परंतु या रोजगार मेळाव्यामध्ये रोजगार मेळावा कमी आणि साहेबांचा वाढदिवस हा जास्त साजरा होताना दिसला। अशाच प्रकारचे रोजगार मेळावे जर का मागच्या 20 ते 15 वर्षापासून जर का करण्यात आले असते तर आज बुलढाणा जिल्ह्याचं चित्र हे वेगळं असतं। तर संपूर्ण गावात साहेबांच्या वाढदिवसांचे बॅनर दिसत होते। एवढ्यावरच हे थांबत नाही, तर आजचा कार्यक्रम साहेबांना खुश करण्याकरिता वाळू व्यावसायिकांनी केलेला आहे, अशी चर्चा सुद्धा अनेक जागी रंगताना दिसली। कारण मागील 20 वर्षापासून मतदारसंघामध्ये अजूनही मोठमोठे उद्योग व्यवसाय आलेले नसून आजही सामान्य जनता मूलभूत सुविधांकरिता शासकीय कार्यालयाच्या चक्रा मारत असताना दिसतात। असो, खासदार आल्यानंतर फटाके फोडून बालवारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात साहेबांचे स्वागत केले आणि रोजगार मेळाव्याची सुरुवात झाली। विषय असतो किंवा खासदार आपल्याला भेटत नाही, खासदार फारसे दिसत नाही, पण बांधवांनो या ठिकाणी आपण समजून घेतलं पाहिजे की खासदाराचं कर्तव्य आणि अधिकार हे वेगळे आहेत। लोकसभेचं अधिवेशन हे वर्षातल्या 12 महिन्यापैकी जवळपास 5.5 ते 6 महिने हा अधिवेशनाचा कालावधी असतो आणि त्या काळामध्ये बऱ्याचदा आम्हाला दिल्लीला थांबावं। त्याच्यानंतर आमच्या खासदारांच्या विशेष समित्या असतात, ज्याला आपण स्टँडिंग कमिटी म्हणतो। त्या विशेष समित्याच्या वेगवेगळ्या विशेष समित्यावर खासदारांची नेमणूक केली जाते आणि त्या समितीला वेगवेगळ्या राज्यामध्ये जाऊन केंद्र सरकारनं त्या राज्याला जो निधी दिलेला आहे त्या निधीचा विनियोग कसा होतो, निधीचा वापर व्यवस्थित होतो का, योजना चांगल्या राबवल्या जातात का, याची निगराणी आणि अभ्यास करण्यासाठी सुद्धा आमच्या त्या समित्या जात असतात। किमान महिन्यातून 2 ते 3 बैठका ह्या दिल्ली किंवा वेगवेगळ्या राज्यामध्ये होत असतात। त्यामध्ये सुद्धा आमचा बराचसा वेळ आणि संपूर्ण मतदारसंघभर संपर्क करण्यासाठी अवघे 3 ते 3.5 महिन्याचा कालावधी वर्षभरातून एका खासदाराला त्या ठिकाणी मिळतो आणि म्हणून तेवढ्या दिवसामध्ये एवढ्या मोठ्या लोकसभा मतदारसंघामध्ये संपर्क होऊ शकत नाही। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, बुलढाणा।